सध्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापक तुटपुंज्या पगारावर काम करीत आहेत. यावरून सुप्रीम कोर्ट संतप्त झाले असून कोर्टाने सरकारला सुनावले आहे. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे आता देशभरात तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या प्राध्यापकाच्या पगारीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रकरण गुजरात राज्यातील आहे. गुजरातच्या विविध शासकीय महाविद्यालयातील कंत्राटी स्वरूपात भरती केलेल्या सहाय्यक प्राध्यापकांच्या वेतनावरून सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. अतिशय उच्च शिक्षित असलेल्या या प्राध्यापकांना प्रति महिना 30,000 इतके कमी वेतन दिले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला निर्देश देताना सांगितले की आता कंत्राटी प्राध्यापकांना वेतन वाढविण्यासाठी निर्णय घेण्याची वेळ आली आहे. प्राध्यापकांना त्यांच्या कामाच्या दर्जानुसार सन्मानजनक वेतन द्यायला हवे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने कंत्राटी स्वरूपातील प्राध्यापक आणि इतर प्राध्यापकांच्या वेतनातील मोठी तफावत दाखवून दिली. न्यायालयाने म्हटले की कंत्राटी प्राध्यापकांना केवळ 30,000 प्रति महिना वेतन मिळते, तर ॲड हॉक म्हणजे तात्पुरत्या स्वरूपातील सहाय्यक प्राध्यापकांना प्रति महिना 1,16,000 रुपये आणि नियमित सहाय्यक प्राध्यापकांना प्रति महिना 1,36,952 रुपये इतके मासिक वेतन मिळत आहे. संतापजनक बाब म्हणजे हे सर्व प्राध्यापक एकाच प्रकारचे काम करतात, तरीही त्यांच्या वेतनात मात्र खूप मोठे अंतर आहे. न्यायाधीश P.S. नरसिंह आणि न्यायाधीश जय माल्ले बागची यांच्या खंडपीठासमोर सदर प्रकरणाची सुनावणी झाली. खंडपीठाने म्हटले की प्राध्यापकांना सन्मानजनक वेतन न दिल्यास देशात ज्ञानाचे महत्त्व कमी होईल. कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांनाही इतर सहाय्यक प्राध्यापकांइतकेच वेतन मिळण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पुढे म्हटले की शिक्षण तज्ज्ञ आणि प्राध्यापक हे भावी पिढ्यांचे मन आणि चारित्र्य घडविण्यासाठी आपले जीवन समर्पित करतात. ते आपल्या राष्ट्राचा बौद्धिक कणा आहेत. तसेच गुजरात उच्च न्यायालयाच्या 2 निकालांविरुद्ध दाखल केलेल्या अपिलांवर खंडपीठाने वरील निर्णय दिला. मंजूर पदे रिक्त असताना तात्पुरत्या नियुक्त्या का केल्या जात आहेत, असाही सवाल सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला. समान कामासाठी समान वेतन या तत्त्वाचा उल्लेख करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की 2 दशकांपासून सहाय्यक प्राध्यापक एकाच वेतनावर काम करीत आहेत. हे खूपच वेदनादायी आहे. आम्हाला कळले की मंजूर झालेल्या 2,720 पदांपैकी केवळ 923 पदे हे नियमित स्वरूपात भरली गेली आहेत. उर्वरित पदांची कमतरता भरून काढण्यासाठी सरकारने ॲड हॉक आणि कंत्राटी स्वरूपात भरती केली आहे. मात्र त्यांना अतिशय कमी वेतन दिले जात आहे. याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारवर टीका केली. नियमित प्राध्यापकांना 1 लाखाहून अधिक तर कंत्राटी प्राध्यापकांना फक्त 30,000चं वेतन सर्वोच्च न्यायालयानं संताप व्यक्त करत म्हटलं आहे. यावरून आता देशभरातील तासिका तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापकांच्या वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. यापूर्वी पदवी स्तरावर काम करणाऱ्या कला, वाणिज्य, विज्ञान, शारीरिक शिक्षण आणि विधी महाविद्यालयातील शिक्षकांना केवळ 300 रुपये प्रति तास एवढे तुटपुंजे मानधन मिळत होते. पुढे ते प्रति तास 500 रुपये ऑक्टोबर 2021मध्ये ते वाढवून 625 रुपये प्रति तास इतके करण्यात आले. जवळपास 25% इतकी वेतनवाढ देण्यात आली. तसेच शारीरिक शिक्षण आणि विधी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर शाखेतील शिक्षकांना 750 रुपये प्रति तास मानधन करण्यात आले. प्रात्यक्षिकाच्या मानधन कला, वाणिज्य, विज्ञान शाखेसाठी रुपये 250 तर विधी आणि शारीरिक शिक्षण शाखेसाठी रुपये 300 प्रति तास इतकी वेतनवाढ करण्यात आली होती. मस्ट संघटनेने तासिकाऐवजी कॉन्ट्रॅक्ट सेवा द्यावी आणि त्यानुसार वेतन द्यावे अशी मागणी केली होती. मात्र यात तांत्रिक अडचण असल्याने शासनाने तासिका तत्त्वाचे मानधन 25% वाढवून दिले होते. मार्च 2023मध्ये तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात पुन्हा वाढ करण्यात आली असून
आता तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना प्रति तास 900 रुपये मानधन मिळते, परंतु तासिकांचे बंधन असल्यामुळे जास्तीत जास्त 30,000च्या आत हे मानधन मिळते. त्यात दीपावली आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये हे प्राध्यापक बिनपगारी असतात. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता आपल्याला न्याय मिळेल आणि इतर प्राध्यापकांसोबतच आपलीही दिवाळी गोड होईल, अशी आशा तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांमधून व्यक्त होत आहे.